काल समय रवि भक्ष लियो तब तीनहु लोक भयो अंधियारो। ताहि सो त्रास भयो जग को यह संकट काहू सो जात नटारो। ते बन आनी करी बिनती तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो। को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो।
पंडित शाह नामरूपी जळले चित्त त्याचा दास नियंकित आणि कळे माझे मना हो का पंडित शाह तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध आणि कळे माझे मना हो का पंडित शान कर जोडितो कथे
बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक अहो स्वामी तुकया देवा यावरी करावावे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या जय गावी केला वास त्यासी सारे उदास धन्य धन्य निवृत्ती काय महिमा वर्णवा काय महिमा श्री अवतार धरून केले त्रिलोक पावू मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वशं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं क्रियावधूतं शरणं प्रपद्ये
जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे मना होका पंडित शहाण. कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, देवाचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या पुतळावतीवर एक अजय नावावर ख्याती केली, जे जात असताना आपण देह घेऊन वैकुंठाला गेली. अशा जगद्गुरू तुकोबारायांचा 4 चरणाचा भक्ताच्या भक्तीचा निवाडा करणारा अभंग सेवेसाठी निवडला. माझ्या मायबापू सज्जन श्रोते, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र पांढरीमाळा किदगाई रोड वडाळी तालुका चांदवड जिल्हा नाशिक या पवित्र श्री क्षेत्रावरती हा संपन्न होत असणारा एक दिवसीय कीर्तन महोत्सव काही निमित्ताने तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. पण वक्त्याचं आद्य कर्तव्य वक्त्याने ते सांगितलं पाहिजे. प्राचीन संकट मोचन श्री हनुमान मंदिर आणि या मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदामध्ये या संपूर्ण परिवाराच्या वतीने करण्यात आलेला आहे. सर्व जाधव परिवार या जाधव परिवाराच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने या सुंदर गोड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचे आशीर्वाद लाभले ते कैलासवासी कृष्णराव रामचंद्र जाधव बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांनी चांगले संस्कार मुलांना दिले आणि हे मंदिर स्थापना झाली, मंदिराचं बांधकाम झालं, हनुमंतरायांचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि मग त्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा या साजरा करता या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुंजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद आभार व्यक्त करतो. संपूर्ण शिंदे गावचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थिती सर्वांचे धन्यवाद. चिखलीमाळा असेल शिंदे असेल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपाय दुंजराम बाबा उपस्थिती बाबांचे धन्यवाद, यांचे धन्यवाद. हनुमंतराय या ठिकाणी आहे, हनुमंतरायांना देखील धन्यवाद. 2 चोपदारी दोघांचे धन्यवाद. सुंदर अशी पकवानाची साथ करते आदरणीय हरिभक्तीपाय आमचे रसाळ महाराजांचे देखील कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय तुतारी बाबा समोर बसलेले आदरणीय हरिभक्तीपाय प्रमुख संत मंडळीमध्ये उपस्थित असणारे आमचे एकनाथ बाबा उपस्थिती बाबांचे धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांनी आदरणीय महाराज उपस्थिती दोन्ही बाजूला आमचे महाराज मंडळी गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू मंडळांची उपस्थिती त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. अजून ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली आदरणीय आमचे संचेती काका आहे की नाही, त्यांनी ते कॅलेंडर 6 महिन्यापूर्वी छापलं तेव्हा तारीख कापून दिली माझी. कॅलेंडर मध्ये आधी टाकली, मला नंतर दिली, मी आलो नाही म्हणजे बनणारच ना आहे की नाही. योगा ते म्हटले आमचा तुमच्यावरती नाही हनुमंतरायावरती विश्वास होता, तुमची तारीख कुठं जाणारच नव्हती आहे की नाही. तुमचे धन्यवाद. तशी गेली असती नाग आमच्या बहिणीकडे ते दिवट्या बुड्याच्या तो कार्यक्रम मला आम्ही काही कामाचीच नाही कशाला थांबवायचं, ते पाहुणे म्हणून तरी तुम्ही थांबावं, इतर नाही ते म्हणून तरी थांबा. आज घरीच होतो त्यामुळे मला हा येण्याचा योग आला आणि अतिशय गोड आयोजन नियोजन सर्व मंडळींनी केलं. मोठ्या संख्येने माझ्या भक्तिमती माता उपस्थित तुमच्या चरणी दंडवत, मोठ्या संख्येने पितृवर्ग उपस्थित तुमच्या चरणावरती दंडवत करून गोड असे गोंडच बालक त्या दिवशी होते ना आपल्याकडे उपस्थित त्यांच्याही माय बापाला धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेकडे वाटचाल करतो. आवाज कमी करा, थोडा बेस द्या आवाजामध्ये, आवाज एकदम असा पातळ तसा माझा आधीच पातळ गोड सिस्टीम अतिशय उत्तम साऊंड सिस्टीम आपल्याला लाभली. दादांचे देखील धन्यवाद. या ठिकाणी YouTube चॅनल वाले देखील उपस्थिती. काय नाव? वर्धविनायक फोटोग्राफी. वर्धविनायक फोटोग्राफी त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. ते देखील युट्यूबला टाकणार हो, युट्यूबला टाकणारे चांगलं तेवढंच टाकणारे बाकीचं कट करणारे त्यांचे देखील काय महाराज या कॅमेरेवाल्यांमुळं म्हणजे कॅमेरे शूटिंग काढले काही त्यांचं त्रास होतो. काढताना ही बिचारे भावनेचे भरात काढतात, भावनेच्या भरात टाकून देतात. एखाद्याला ते जुन्या लोकांची म्हणे ना आई तर कुलीत भेटते महाराष्ट्र बरं आम्ही बोलू काय महाराज
आम्ही तर दुधीतच नसतो, आम्हाला अंदाजच नाही आमचा आम्ही काय करायला लागलो काय नाही महाराज. एखाद्याने यावा काहीतरी सन्मान करावा काहीतरी करावा. हार पाहिले का एवढे कुठं हार असतात का, आणि फुलं टाकतात का एवढे कुठं फुलं असतात का. टाकणारे टाकता, खर्च करणारे खर्चा. नका जावं लागेल, जाऊ दे चावं जायचं तेव्हा. आता तो स्वर्गाची प्राप्ती ना, पुढचं बघू काय ते व्हायचं ते होणारच. त्याला काय ते का मिटणारे का चुकणारे का काय म्हणायचं. पण जर असं भीतीच वाटते या गोष्टीची. दादांना विनंती तेवढं कट करा, चांगलं चांगलं टाका. गोड असं सुंदर मंदिराची उभारणी आपण केली. हनुमंतरायांचं आगमन 3 वर्षापूर्वी झालं, बरोबर. म्हणजे काल मागचं म्हणजे 2 वर्षापूर्वी झालं. मागचं पहिलं वर्ष आणि हा वर्धापन दिन सोहळ्याचं दुसरं वर्ष. या दुसऱ्या वर्षातील ही कीर्तनाची सेवा मोठ्या अंतकरणाने माझ्याकडे दिली. आणि या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अवघ्या आचरणाचा भक्ताचा निवाडा करणारा अभंग सेवेसाठी निवडला. कारण की काय वर्धापन दिन सोहळ्याचा अभंग सापडा मला म्हणजे असं लिहिलेला, पण मग मी लक्ष देऊन वाचलं नसेल. काही कार्यक्रम असे त्यांचे महाराज लिहिलेच नाही. आता वाढदिवसाचे काय अभंग अकल्पाविषय व्हावे तया कोणा, हा घ्यावा लागतो वाढदिवसाचे केस, पण तू त्याचा नाहीच. पेनाऱ्याचा वाढदिवस असला तर हाच अभंग अकल्पाविषय व्हावे तया कोणा. तर पेनाऱ्याला खानदारात तू पुढची तशीच टिकवायची आहे. पण पुढं जे सांगितलं ते महत्वाचं आहे. माझी या सकळा हरीच्या दासा, म्हणजे पेनाऱ्याला देऊ नका, पण हरीच्या दासाचं जे कुळाला सांगितलं अकल्पाविषय, त्या माणसाला नाही मागितली ते, मग व्हावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य मागितले महाराज. त्या कुळाला आयुष्य मागितले. पण महाराज एक वर्धापन दिन सोहळ्याचा अभंग काय सापडला नाही. पण कोणता अभंग घ्यावा. हनुमंतराय आणि भक्ती, हनुमंतराय आणि भक्ती हे दोघं महाराज जुळून आलेले. हनुमंतरायांच्या जीवनामध्ये भक्तीशिवाय हनुमंतरायांनी कशालाच महत्व दिलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्याही वेळेला तुकोबारायांना भक्ती करण्याची अडचण आली तर त्यावेळेला तुकोबारायांनी हनुमंतरायांना त्या भक्तीचा रस्ता विचारला. जगाच्या मालकाची भक्ती करणारे हनुमंत आहे. भक्ती कशी करायची म्हणून प्रश्न कोणाला विचारला. भक्तीच्या काय वाटा आहे हे तुकोबारायांनी हनुमंतरायांना विचारले. अशा नाही विचारले. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, मला सांगा काय भक्तीच्या या वाटा. मज दावाव्या सुबटा मला भक्तीच्या वाटा दाखवा. हनुमंतराय म्हणजे भक्तांच्या यादीमध्ये येणारे हनुमंतराय महाराज. भक्तीचं वर्णन करण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. तुकोबारायांनी या अभंगामध्ये भक्ताचा निवाडा केलाय. महाराज तुकोबाराय निवाडा करता म्हणजे तुकोबारायांना भक्ताचं ज्ञान आहे का. भक्ताचा निवाडा कोणी करावा. ज्याने भक्ती केली. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा निवाडा करण्याची वेगळी वेगळी जबाबदारी बाबाजी कोणाकोणाची ऐका. कशाचा निवाडा कोणी करावा. ज्याला ज्यातलं कळत असेल त्याचा निवाडा त्यांनी करावा. कसं वाटतं तुम्हाला. कसं नाही वाटत तुम्हाला. जसं वाटतं तसं आम्हाला वाटतं. निवाडा कोणी करावा. ज्याला ज्यातलं कळत असेल त्याने त्यातला निवाडा करावा. आपल्यासारख्याला काही गोष्टीचा निवाडा जमत नाही. मला जर कांदे निवडायला बसवलं ना मी मोठे मोठे निवडतो. नुसते मोठे निवडत नाही. त्यात ते 2 कांदे असतात बघा. एकाचे 2 वाटे पडले बेळे म्हणतात. मला
ते कांदे मी उलट साठवतो का? बारीक आहे, संघटित आहे, एकत्र आहे. त्याचा निवाडा मला कळणार नाही, पण तुम्हाला तो निवाडा, शेतकऱ्याला कशाचा निवाडा, ज्याला ज्यातलं कळत असेल त्याचा निवाडा त्यांनी करा. उदाहरण सांगतो, गायकाचा निवाडा तुम्ही करावा, ज्याला स्वराचं ज्ञान असेल, ज्याचं काही थोडंफार पाठांतर असेल, जो कायम चाली ऐकत असेल, त्याने कोणाचा निवाडा करावा. वा चांगले गायक येते, बोलवा त्यांना. पहिली चाल गायल्यानंतर ते शेवटपर्यंत काही बोलत नाही. गायकाचा निवाडा तुम्ही करावा, ज्याला त्या गोष्टीचं ज्ञान असतं त्याने गायकाचा निवाडा. पप्पाच्याचा निवाडा कोणी करावा. झालं, पप्पाच्याचा विषय सोडून द्या. पक्वाचा निवाडा कोणी करा. पप्पाच्याचा ज्याला वाजवता येत असेल त्याने, ज्याला कळत असेल दागिनाता धाता गीता ताता गीता धातुंगा ततुंगा कडधुंगा कडधुंगा तिरे किती तक्रार तिथे कधी कधी दादा आहे की, ज्याला कळत असेल त्याने पक्वाचा निवाडा करावा. पक्वाचा कोणी करावा, ज्याला सम कळत असेल, ताल कळत असेल त्याने पक्वाचा निवाडा करावा. एकदम महत्वाचं विचारतात, कीर्तनकाराचा निवाडा कोणी करावा. जो युट्यूब पाहत असेल, कीर्तनकाराचा निवाडा कोणी करावा. आणि जो हप्त्यातून एखादं तरी कीर्तन ऐकत असेल कुठं समोर बसून, त्याने कीर्तनकाराचा निवाडा करावा. ज्याला काही कळतच नसेल त्याने त्या निवाड्याच्या भानगडीमध्ये पडू नाही. कधी कधी काय होतं, ज्याला काहीच कळत नाही ते बरोबर कदम माऊली सांगतात ना, मी सांगतो तो बाबा लावा लावा, की म्हणजे कधी काय लावायला कांदे आहे की नाही, मी सांगतो ते बियाणं घ्या लावा, आहे की नाही. कोणी निवाडा करावा, ज्याला ज्यातलं कळत असेल त्याचा निवाडा त्याने करावा. हे तुम्हाला विचारतो, सोन्याचा निवाडा कोणी करावा. बोला ना, हात नाही बोलणार. सोनाराच्या दुकानात न्या, पटापटा बोलून मोकळं देऊ. हे कसं दिसतं, चांगलं दिसतं, ठेव खाली. काय दिसतं म्हणजे लगेच घ्यायचंच का ते. सोन्याचा निवाडा कोणी करावा, बोला ना, कोणी करावा. सोन्याचा निवाडा सोनारानेच करावा. आपल्याला काही कळत नाही. आपण एखाद्या सोनाराच्या दुकानात जावा, हक्काचं दुकान आहे, कायमचे कायम जाणार आहे, त्या दुकानदाराला म्हणून दादा 2 तोळे सोन्याचे दागिने द्या. सोनाराला माहिती दुकानदार ही गिऱ्हाईक कोणाचे, आपले कायमचे हक्काचे नेहमी येणारे, यांच्या 3 पिढ्या आपल्याच दुकानात येतात. हा हे सोनं घेऊन गेल्यानंतर सोनं मोडायला कुठे येणार आहे, आपल्याच कडे येणार आहे. मग आपण याला सोन्याच्या ऐवजी पितळ दिलं तरी हा, मग त्याने काय केलं, पटकन 2 तोळे पितळाचे दागिने काढले आणि पुन्हा दिले त्या ग्रस्ताला. हे घ्या 2 तोळे सोन्याचे दागिने घेऊन जा. आता माणूस म्हणून का हो, येतं सोनं नाहीये, आपण आणू ते सोनं नाही. मग सोना देईल ते सोनं, आपण आणू ते नाही. सोना देईल ते सोनं. सोनं घेतलं घरी आणलं, महाराज सोन्याचा निवाडा आपल्याला कळत नाही. सोनं घेतलं घरी आणलं, आणून कोणाकडे दिलं, गृहमंत्र्याकडे, होम मिनिस्टरांकडे दिलं, बायकोकडे पत्नीकडे दिले. हे घ्या लग्नाचा वाढदिवस आहे आपला, 2 तोळे सोन्याचे दागिने आणले. बायकोने लगेच दागिने घेतले, लगेच घातले. असं होत नाही. नियम असा आहे, शास्त्र असं सांगतं, नवीन आणलेली वस्तू जोपर्यंत तुम्ही 5-50 बायांना दाखवत नाही तोपर्यंत ती पवित्र होत नाही. ते सोनं घेतलं गल्लीतल्या मैत्रिणींना, बघा त्यांनी घेतलं 2 तोळे सोन्याचे आणले, आजच आणलं, लग्नाचा वाढदिवस आहे, 2 तोळ्याचे आजच आणले. गल्ली बस सांगत फिरली, गल्लीतल्या बायांच्या बारी ग, नवीन नक्षे ग, नवीन डिझाईन ग, कशी लग दिसत ग, काय पिवळं धमक आहे ग, हे काय जळगावचं सोनं आहे का ग, एकच नंबर सोनं आहे ग. आ ते सोनं होतं का पितळ, पितळ होतं, पण तरी सर्व काय समजत त्या, कारण ज्या ती सोनाऱ्याकडनं आणलं त्या हे काय सोनच. पण नाही का, सोन्याचाच निवाडा जीवाला कळत, माणसाला कळत नाही. पण त्याच सोनाराच्या दुकानामध्ये हा ग्रस्त गेला, विचार केला, आपल्या 3 पिढ्या त्या दुकानात जातात,
सोनाराचा आपल्यावरती काय विश्वास आहे, भरोसा आहे. आपल्या घरामध्ये 2 तोळे पितळाचा काय तुकडा आहे. आपण सोनाराकडे जाऊ, दादा हे 2 तोळ्याचं सोनं घ्या, तुकडा घ्या, आणि या 2 तोळे सोन्याच्या तुकड्याचं मला काय द्या, पैसे द्या. मग तुम्ही ते सोनाराकडे जाता, त्याच्याकडे ते तुकडा दिला का सोनाराने तो तुकडा घेतला. सोनाराला तुम्ही काय दिलं, तो तुकडा घेतला, आपल्या सोन्यामध्ये टाकून दिला, आणि त्याला लगेच मोजून 1,46,000 रुपये दिले. कारण की 73चा भाव चालू. 1 लाख किती दिले, 46. असं होतं का? जवळच आहे ना सोनं, कायमच आहे ना, हक्काचा आहे ना, 3 पिढ्यापासूनच आहे ना. पण तरी तर तसं करत नाही. त्या हातात घेतल्याबरोबर सांगतो हे सोनं आहे आणि हे पितळ आहे की नाही. त्याचा निवाडा कोणी करावा, सोन्याचा निवाडा सोनाने करावा का, त्याचं ज्ञान आहे. तसं भक्ताचा निवाडा कोणी करावा, गोड प्रमाणे महाराज, गोड प्रमाणे. त्या दिवशी मी माझ्या मते सांगितलं तिथं, आकाश म्हणजे हिरा आणि गारगोटी दोघे दिसायला सारखे दिसतात, पण हिरा हिरा आहे आणि गारगोटी गारगोटी. आता भक्तापेक्षा महाराज भक्ताचा आव आणणारे भक्तापेक्षा चांगले दिसतात. पण खरे भक्त लगेच लक्षात येतात, डुप्लिकेट लगेच लक्षात येतात. निवाडा कोणी करावा, ज्याला जास्त कळत असेल त्याचा. तुम्ही भक्ताचा निवाडा केलाय, भक्ताच्या भक्तीचा निवाडा केलाय, तोची दैवाचा पुतळा जो जाणे भक्तीचा जिवाळा. हे जर तुम्ही निवाडा केलाय, ज्या भक्तीचा निवाडा तुम्ही करताय, ती भक्ती तुम्ही स्वतः केली का, तुकोबराय सांगतात ती भक्ती आम्ही केली. भक्ती आम्ही केली. कशी केली, सांडून उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुकामा झाले धरिता याचा संग. हो, ती भक्ती आम्ही केली स्वतः, म्हणून तर आम्ही निवाडा करतो ना. ज्यातला आपल्याला कळतं त्यातला निवाडा करावा. तुकोबराय तुम्ही त्याला भक्त मानतात, त्याला दैवाचा पुतळा मानतात, परंतु तुम्हाला कोणता भक्त अपेक्षित आहे. तसं वारकरी संप्रदायाला 3 भक्त म्हणजे संप्रदाय सांगतो. आपली लोक 3 भक्तांवरती प्रेम करतात. किती भक्तांवरती, भक्त वेगळे आणि भगत वेगळे, 2 प्रकारे. आपला भगत यांचा संबंध येतो, आपला आणि भक्ताचा संबंध येतो. भगत म्हणजे महाराज जे लोकांचे दुःख दूर करण्यासाठी काही देतात ना, ते भगत असतात. ते अंगात येणार, ते अजून वेगळा प्रकार. तो आपल्यातही बसत नाही आणि त्यांच्यातही बसत नाही. तो त्यांचं काय, त्यांना एसटी स्टँड वर आणा, तिथं माणूस काही लोकांचं निदान बस स्टँडला गर्दी पाहिली तर मला 1 बाई आला आणा, त्या गाडीमध्ये त्यांच्या थैल्या तशाच, आणि उतरली बस स्टँडला गर्दी पाहिली, लागली घुमायला सैल्या 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 सैल्या. एसटी वाल्याने एसटी गाडी वळवली, गेला निघून. नवरा ती दोघं सैल्या सैल्या. तिने एसटी वळताना पाहिली, नवऱ्याला म्हणती थैल्या थैल्या थैल्या, गेला निघून थैल्या. हे काय यांना कशाचं काय बहाणे का काय. अरे देहीचं विधी भोगू दशा ही भक्ताची लक्षणे. भक्त ऐसे जाणार जे नाही उदास ही भक्ताची लक्षणे. पण महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्त मानतो कोणाला. 3 भक्त संप्रदाय आपला, 3 भक्तावरती प्रेम करतो. देश भक्तावरती प्रेम करतो, मातृपितृ भक्तावरती प्रेम करतो आणि हरी भक्तावरती प्रेम करतो. देशाची सेवा करणाऱ्याला मानणारा संप्रदाय. मात्या पित्याची सेवा 3च भक्तांना मानतो का, तसा संप्रदाय 3. हे 3च भक्त आहे का, 4था भक्त आहे. एक आहे हरिभक्त, मातृपितृ भक्त, देशभक्त.
आणि चौथा भक्त आहे देशी भक्त, पण तो आपल्या यादीत बसत नाही म्हणून आपण तो सांगत नाही. पण जसे हे तिघही अवस्थेला जाऊन पोहोचते तसा तोही त्या अवस्थेला जाऊन पोहोचले. तोही महाराज तोही मग्न असतो आपल्या, तो देखील जसा निष्ठा आहे हरिभक्ताची, तेल जावो अथवा हो ही हरिभक्ताची निष्ठा आहे. महाराज जगाचा मालक दारात आला तरी आई वडिलांची सेवा सोडली नाही, हा देखील निष्ठावानी. अरे घरी बहिणीचं लग्न आहे पण देश सेवा महत्वाची म्हणून जो सीमेवरती लढतोय तो देखील निष्ठावानी ना, तसा हा देशी भक्त देखील निष्ठावान. 5 वाजल्यावर कुणाचंच ऐकत नाही, 5 वाजल्यावर तरी झडझडोनी वैल आणली. हे नाही देशी भक्तीचे वाक्य. आपण ती क्षमा ती ओवी तशी तोडली नाही पाहिजे, पण तोही निष्ठावानच आहे महाराज. पण त्याची निष्ठा आपल्या काही कामाची नाही. 3 भक्त आपण देश भक्ताला म्हणतो. अजून 2 भक्तांना म्हणतो आपण. एक आहे मातृपितृ भक्त, आणि मातृपितृ भक्ताच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं कोणाचं? पुंडलिकाचं. कोण होते पुंडलिक? कोण होते पुंडलिक? पुंडलिक म्हणजे एकदम नास्तिक गडी. पुंडलिक म्हणजे एकदम नास्तिक व्यक्तिमत्व. पुंडलिकाचं जीवनात स्वैर होत. दिंडीवर पूर्वीच्या पंढरपूर, आताच्या पंढरपूरला पूर्वी नाव काय होतं? त्या दिंडीवनामध्ये राहणाऱ्या त्या माय बापाच्या पोटी जन्माला आलेला पुंडलिक. पण नास्तिक निघाला मुलगा. आई वडिलांना असं वाटायचं आमचं पोरग चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं, चांगल्याच्या संगतीत गेलं तर पोरग सुधरल, बदलल, चांगलं होईल. हे बघा भजनाच्या संगतीत पोर गेले, भजनी झाले. नाचणाऱ्याच्या संगतीमध्ये गेले, नाचणारे झाले. तांग्यावाल्याच्या संगतीमध्ये गेले, ते तांग्यावाले झाले. मला ते नाद लागला ना, भजनाचा नाद लागला का टाळ वाजला का वार करायला. कुणाला बंद करून बघा मग थोडं. हा बंद करा, मला एकट्यालाच हवाय ते टाळ करायला. ज्याला भजनाचा छंद आहे, होय बाबाजी बाबा, तुम्ही जर चुकून या बाहेरच्या गावाला गेले, चुकूनच जाते आपल्यासारखी वारकरी गेले बाहेर, आणि त्या गावात जर टाळाचा आवाज तुमच्या कानावरती पडला, एकादशी आहे टाळाचा आवाज कानावरती पडला, खरं सांगा झोप येते? वाटत नाही जावं का भजनाला? चला चला बाई ते ये वा चला भजनाला. हेही त्या मापातला पाहिजे आपल्याला. हे म्हणतो आज भजन आहे, आज एकादशी काय? त्याला दिवस बुडाल्यावर कळत आज एकादशी. ते काही कधी वारकऱ्याशी काही संबंध नाही, काय नाही, वारकऱ्याची भेट नाही, गाठ नाही. भेटलेही लग्नात वारकरी आले वा माळकरी, अरे निदान चांगलंच जीवन जगणार आहे. निश्चित तुमच्यापेक्षा तरी निष्ठेने ते म्हणजे भजन आहे. एक काम करा, आज 12 वाजेपर्यंत यांचं चालल बा, आणि मला अजिबात इथं अंगणात झोप येणार नाही. कोण म्हणतो? व्याई बा ते तिकडचे. मग मी चालू आमचं शेतामध्ये घरी तिकडं झोपायला, तुम्ही सांगता का तिकडं? तेव्हा भजनाला गेलो असतो त्या भानगडीतली नाही. मी एक करा, तुमची खाली इथंच ठेवतो, भजन करा आणि इथे येऊन जा. खानदानी वारकऱ्याला टाळाचा आवाज कानावरती आल्यावर झोप येत नाही. तिथं जाऊन ज्या वेळेला तो दोन अभंग, एखादा अभंग, एखादा मार्ग ध्रुपद म्हणेल, त्यावेळेला वारकऱ्याला समाधान वाटतं. का? ती संगती वारकऱ्याची. तुम्ही ज्याची नाद आहे माझ्या शेवटी, एकदा नाद लागला ना तो जात नाही. तसं तांग्याचा नादच. परवा एक म्हातारा पाहिलं, ती पिकअप आहे ना, त्याच्यात ते 2 बैल आणि 1 घोडा असतो. मला ते तांगे असे बांधलेले असतात. त्या माग 5-6 जण, पुढं 2-3 लोक. त्या टपाव म्हातारा होतो, टोपी नव्हती, बिना टोपीचं धोतर असं मारा, टपाव बसलेलं. गाडी महाराजांची चालू, त्या टपावर त्याने बिडी पेटवली एवढ्या हवेत. काय करतो तू माणसाचं? आपल्याकडून उदबत्ती पेटत नाही म्हणतात, त्याने टपावर पेटवली. ही काय निष्ठा महाराज, त्याची पण निष्ठाची आहे नाही. ज्या त्या माणसाने हा संगतीचा परिणाम असतो. त्या पुंडलिकाला आई बापाला असं वाटलं पोरगा आमचं चांगल्याच्या संगतीत गेलं, चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं ना, आमच्या मुलाचा उद्धार होईल. का नामदेव दादा सचिन, मी हे चांगल्याच्या संगतीमध्ये फिरण्याचे परिणाम हे तुम्हाला कीर्तन ऐका वाटत. ठीक आहे, तुम्ही आमच्या सारख्याचे का व्हायना ऐकता, हा आनंद आहे. काही लोकांचे फॅन मोठे, माणसं मोठे, फॅन मोठे माणसं. हा म्हणजे तशी ती येशीवाले, आपण फॅनवाले आहे की नाही.
पण संगती आहे ना शेवटी. माणसाचा उद्धार हा संगतीने होतो आणि माणसाचं पतन संगतीने होतं. तुम्ही ज्याच्या संगतीमध्ये बसाल, तुम्ही चोराच्या संगतीमध्ये बसा. आपल्या आयुष्यात आपण चोरी केलेली नसती, पण चोराच्या संगतीमध्ये बसल्यावर काय अवस्था होते? देखताची चिंधी चोरू का काय, उचलू का काय, देखताची चिंधी म्हणत आहे. माणसाची अवस्था होती. संगत फार गरजेची. पुंडलिक नास्तिक आहे आमचा, पण चांगल्याच्या संगतीमध्ये गेलाय. कावड यात्रा चालली पुंडलिका, सगळेच लोक काशी तीर्थयात्रेला चालले. संगतीत बदल होईल पुंडलिकाच्या, असं माझ्या बापाला म्हटलं. ऐकलं नाही महाराज. पण ज्याने आई बापाचं ऐकलं नाही, बायकोनी गर्दी पाहिली म्हणजे का हो, एवढे लोक काशी तीर्थयात्रेला चालले, जाऊ ना आपण. कोणी सांगितलं? बायकोने. ज्याने आई बापाचं ऐकलं नाही ना महाराज, त्यांनी पहिलंच वाक्य बायकोचं ऐकलं, लगेच पुंडलिक तयार झाला. हा नियमच महाराज. कबीरदाजी म्हणता, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, माँ बाप की कोई नाही म्हणे, आई बापाचं कोणी ऐकत नाही म्हणे. आवडत का भाऊ मान, बायकोला लय मान. मग निघालाय पुंडलिक. एकटा नाही चालला बर का, एकटा नाही. आई बापाला घेतलं, बायकोला घेतलं, आणि मग पुंडलिक काशी यात्रेला निघाला. दादा जाधव दादा, काशी यात्रेला पुंडलिक चालला. आई वडील, बायको घेतली, निघाला. पण तो पुंडलिक काशी तीर्थयात्रेला कसं गाठ्यात नाही लिहिलेलं, जात्यावरच ते पण चांगले. कसा चालला म्हणजे पुंडलिक? या बाया म्हणतात, बाई ग, आई बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, अरे बायको खांद्यावरी रे. पुंडलिक काशी यात्रा, आई बापाच्या गळ्यात दोरी बांधली, बायको खांद्यावरती घेतली, आणि पुंडलिक कुठे निघाला? काशी यात्रेला. मला सांगा महाराज, पुंडलिक चांगला होता का? जर बायको खांद्यावरती घेतली, आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली, पुंडलिक आधी मग नास्तिकच होता ना. मग आपण पुंडलिकापेक्षा चांगली. तुमचं काय मत? तुमचं काय मत? तुमची पोर चांगली आहे का नाही? अरे निदान हे बघा, त्याने बायको खांद्यावरती घेतली होती, आई बापाच्या गळ्याला दोरी बांधली होती. आताची पोरं चांगली. बायको खांद्यावर कापली, डोक्यावर निघाला पुंडलिक महाराज. पण जात असताना कुकुट स्वामींच्या, म्हणजे त्या कथा दोन येतात, पण कुकुट स्वामींच्या आश्रमाची कथा सगळीकडे सांगितली जाते. त्या कुकुट स्वामींच्या आश्रमात मुक्कामी थांबला पुंडलिक. रात्रीच्या मध्यरात्री त्या पुंडलिकाला कुकुट स्वामींच्या दर्शनाला जाताना काही बाया दिसल्या. त्या पुंडलिकाने बघितलं, एवढ्या रात्री या साधूच्या आश्रमात बाया चालल्या कशाला? हा तर साधू आहे, महात्मा आहे, आणि साधूच्या आश्रमात एवढ्या रात्री. ज्या बाया चालल्या होत्या ना, त्या दिसायला काळ्या कूट, मलिन, विद्रूप दिसत होत्या. पुंडलिक म्हटल्या, एवढ्या रात्री या बाया या साधूच्या आश्रमात चालल्या कशा? हा साधू आहे ना. पुंडलिकाच्या मनात काय आलं? पाप आलं. का मनात पाप आलं? स्वतः पापी होता म्हणून पाप आलं. ऐका, पाप कुणाच्याही मनात येत नाही. जो पापी असतो त्याला सगळं जग पापी दिसतं. तुम्हाला दुसरा दोषी जर दिसला ना, समजावं आपल्यात काहीतरी दोष. आंधळ्याशी जन अवघीची आंधळे. आम्हाला दिसत नाही ना, जगात कुणाला दिसत नाही. हो, ही भावना असते ना महाराज. तसं त्या पुंडलिक म्हटलं, अरे या बाया या साधूच्या आश्रमात चालल्या कशा? संशय नाही पटकन येतो. काही माणसात असे संशय महाराज. मी या दिवाळीला माझ्या मंडळीला सोडायला पुण्याला गेलो पुण्याला, भोसरीचं माहेर तिचं. गेलो सोडायला. मग जाताना बॅगा पटापटा बॅगा उचलल्या माझ्या हाताने, मी डिकीट टाकल्या. आनंदाचा क्षण असतो तो. काय महाराज, म्हणजे प्रत्येक जीवाची भावना असते आपलं लग्न व्हावं, आनंद असेल. लग्न झालं का असं वाटतं हिने 4-8 दिवस माहेरी जाऊ. अरे कंटाळा येतो. हा विषयच आहे महाराज. हा कायम हवासा वाटत नाही. तर ती पटकन मी बॅगा उचलल्या ठेवल्या. ती चप्पल, एक चप्पल हातात घेतली, एक नाही 2 घेतल्या, एक पायात घातली. म्हणजे 2 जोड होते तिचे. चपला 4 होत्या तशा. एक जोड हातात घेतला, जोडच म्हणतो मी. एक पायात घातला. म्हणते हे 2-2 कशाला?
म्हणजे ही तिथं गेल्यावर फिरायला बाहेर कुठं आळंदीला गेलो का आपण ही तिथली तिथं म्हणजे या 2-2 घेतल्यापेक्षा चांगली घेऊन जाय, वापर. तुटली तर नवी घेऊ. आपल्याला कुठं कमी, आपल्याला कुठं कांदे इकून पैसे आणायचे, लोक त्याचा घेऊन यायचे आपल्याला. काय नोट घ्यायचं नाही म्हटले, एवढा खर्च नको. तिने काय केलं, जी चांगली चप्पल होती ना ती शिटा खाली टाकली आणि जी वापरायची होती ती पायात ठेवली. आता आपल्या गाडीच्या शिटा खाली तुम्ही आता आहे माझं झाले आता लहान पोराची बुटी आहे ना, लहान लेकराची बुटी. आमचा असाच कारभार आहे, आमचा संसारच गाडीत आहे. मला लय जण म्हणतात तुम्ही लोकांच्या घर कधी बांध. मी झोपायलाच लोकांच्या घरात येतं. काय घर बांधायचं, आपल्या 2 तास झोपतो घरी गेलो तरी. मग 2 तासासाठी काय 5-25 हजार खर्च करायची या मताचा आहे. बघू ना जेव्हा निवांत काय त्यांना बांधता येईल काय, एवढं लोड नाही घ्यायचं. मग ती चप्पल ते खाली ठेवली. मग पुण्यात गेलो महाराज मी पटापटा, पुन्हा तिथे आनंदाच्या भागात बॅगा उतरवल्या, 2 घास खाल्ले, गाडी वळवली निघून. ते चपला तशाच मागे राहून गेले शिटा खाली. तिथून आले हिंगण वेडे. कोणा माहिती गाव इथं लाखलगाव पासून डाव्या हाताला हिंगण वेडे. हो मग तिथं महाराज त्या हिंगण वेळेला माझं पहिल्या दिवसाचं कीर्तन घेतलेलं समाधान भाऊने. गेलो तिथे कीर्तन. आमचे मित्र काही गाडीत बसले अलीकडे फाट आहे आणि ते एकाच माझ्या मोबाईलची बॅटरी लावून त्याच्या खाली त्यांनी पाहिलं ते चपला दिसल्या. संशय पटकन येतो ना बरं. एक तर मला फोन केला, मी बऱ्याचशा लोकांना गाडीत येऊच नका म्हणून. काय आपला बोळा कारभार त्यांच्या मनात पाप येतं, त्यापासून निर्णय घेतलेले असतात. पण चांगली माणसं असलं घेऊन जातो मी, तसं काही नाही. त्यांनी त्या मोबाईलची टॉर्च लावली, बघितलं महाराज काय इथं शिटाखाली चप्पल आहे. म्हणजे राहते त्याला काय बाईची आहे. मग माझ्या बायकोची राहिली गाडा ती. नाही पण तुमच्याच बायकोची आहे का. मी म्हणलं गाडी थांबवली, साईडला लावली, तिला फोन लावला, व्हिडिओ कॉल केला. म्हणलं काय चप्पल गाडीत राहिली की. म्हणे हा तशीच गाडीत राहून गेली. म्हणलं व्हिडिओ कॉल कर. म्हणे ही माझी बायको पाहिली. म्हणे हा ही चप्पल तुझी. म्हणे हा. त्याला म्हणलं पाहिली तिची आहे ना. हा संशय गेला त्या मनातला. नाही तर गेला ना स्वतः आता आत्महत्या करतो भाऊ, पण बदनामी करणं चांगलं. पाप मनात आलं, पाप आपल्या मनात असलं का आपल्याला सगळं जग पापी दिसतं. त्या पुंडलिकाच्या तेच मनात आलं, अरे हा साधूचा आश्रम आहे. या आश्रमात रात्री बाया कशा चालल्या, स्त्रिया का चालल्या. ते गेल्या लगेच आल्या, गेल्या लगेच आल्या म्हणजे 2 मिनिटात परत आल्या. पण जाताना कशा होत्या, काळ्या कुट्ट मलिन विद्रूप दिसत होत्या. पण येताना सुंदर रूपवान सौंदर्यवान, जणू काही अप्सरा आली एवढ्या रूपवान बनून आली महाराज. एवढ्या सुंदर बनून आल्या महाराज. पुंडलिक म्हटलं अरे असं कोणतं पार्लर आहे, 2 मिनिटांमध्ये यांना एवढं सौंदर्य प्रदान केलं, असं कोणतं पार्लर आहे. कारण की माणसं न ओळखू देण्याचं ठिकाण म्हणजे पार्लर आहे महाराज. काय त्या हातामध्ये ताकद दिली महाराज यांच्या देवानी. या ब्रह्मदेवाच्या बहिणीची, ब्रह्मदेवाकडनं राहिलेले काम ते पूर्ण करतात, सगळे खड्डे भरून काढतात. पण आपलं एकच म्हणणे बाळूमामा, माणूस म्हणजे माणूस कटिंग करून आला का काय करतो, तोंड धुतो. तसंच आंघोळच केली पाहिजे. आपण आहे की नाही, म्हणजे आपण सलून मध्ये जाऊन आलं काय करतो, आंघोळ करतो. यांना म्हणा तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही तोंड तर धुवून दाखवा पार्लर नाही होऊ शकत महाराज. ते महाराज ते वेळ जातो ना तिथं. तसं पुंडलिक असं कोणतं पार्लर आहे, 2 मिनिटांमध्ये यांचा एक बदल झाला. पुंडलिकाच्या अजून मनात आलं बरं का, अजून मनात आलं, चूक झाली, लय मोठी चूक झाली. या जेव्हा जात होते ना तेव्हा यांच्या बरोबर माझी बायको लाईनीत पाठवायला पाहिजे. या सुंदर बनून आल्या ना, माझी सुंदर झाली असती ना. अरे पण त्या कोण होत्या, काही लोक आला काय झालं, ते आळंदी ते पंढरपूर पाहिजे ही कट करा बरं का, त्या लोकांचं नाव घ्यायचं नाही, चालू राहू द्या, नंतर कट करा. नाही बंदच करा, म्हणजे भांडवल नाही जाणवलं ते. आधी देखील एवढ्या सुंदर होतो, मग मलिन कशा काय झालात. अरे तुझ्यासारखे पापी येतात आमच्यामध्ये स्नान करतात आणि तुमचे पाप धुवून आम्ही मलिन होतो. आणि आम्ही मलिन झालो की आम्ही शुद्ध होण्यासाठी, आम्ही पवित्र होण्यासाठी तुमचे पाप आम्ही धुतो. आणि आमच्यात आलेली पाप धुण्यासाठी आम्ही या साधूच्या पायाजवळ येतो.
तीर्थे तया ठाया येथील पुनीत वावया. पुण्यवान होण्यासाठी आम्ही येतो. पुंडलिक म्हटलं मी काय पाप केलं? म्हणजे पुण्य काय केलं? तीर्थयात्रेला. तू तीर्थयात्रेला चालला हे महत्वाचं नाही, तू जात असताना मायबापाचा छळ करतो हे लक्षात ठेव. असं पुढे रविदास महाराज ते कंगन वगैरे भरपूर प्रकार घडला. पुंडलिक पंढरपुरात आला, आई वडिलांची सेवा केली, जगाच्या मालकाने गोकुळाचा त्याग केला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे झाला येता, निज प्रेम निज भक्ता घ्या घ्या असे महाराज. हो, आणि जगाचा मालक भेटायला आला. पुंडलिका, अरे मी आलोय पुंडलिका. पुंडलिक म्हणलं तू? अरे देवा आलोय. बर देवा आलाय ना, उभा राहा जरासा, बस बस. आई वडिलांची सेवा चालू आहे, यांची सेवा झाली का मग तुला. अरे म्हणजे बसाय जागा नाही, चिखले. तिथली वीट उचलली. ऐसा कैसा रे तू धिट, मागे फिरकावेली वीट. जगाचा मालक आजही विटेवरती उभा केला एका भक्तीने. कोणत्या? मातृपितृ भक्तीने. ज्याला जगाच्या मालकाला गोकुळातून पंढरपुरामध्ये आणता येतं, आणून विटेवरती करता येतं, उभं करता येतं, तोची दैवाचा पुतळा हा एक भक्त आहे. आणि जो तुकोबरायांना अपेक्षित आहे तो माझ्या हनुमंतरायांसारखा भक्त, प्रल्हादासारखा भक्त, त्याला म्हणायचं हरिभक्त. हरिभक्ताच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं. मी एवढं उदाहरण सांगतो आणि थांबतो. 12 वाजले का बाबा? पावणे 12. काय 12:15 वाजले? घेऊ ना 10-5 मिनिटं. 8 तास घेऊ का? बस घेतो. मला काय अर्धा काही 1 तास घेतो, पण नाही घेणार मी. बरोबर 12:15 थांबणार मी. 12:15च्या आतच थांबणार, काही काळजी करू नका. कामाची माणसं आहे मी, काय रिकामा आहे महाराज. हे काहीच घेत नाही ही मंडळी. आमचं काय, आमचं चालूच आहे. त्याच्यामुळं वेळ थांबतो, काही काळजी करू नका. याच्यातले काही राग राग बघायला लागले, भुका लागल्या असतील, थांबतो, काय वेळ थांबतो. हरिभक्त. हरिभक्ताच्या यादीमध्ये पहिलं नाव येतं कोणाचं? भक्त प्रल्हादाचं. कोणाचं नाव येतं? भक्त हनुमंतरायांचं नाव आलेलंच, पण कधी आले? नंतर आले. पहिलं कोणाचं आले? भक्त प्रल्हादाचं. कोण होते भक्त प्रल्हाद? हिरण्यकश्यपूचा मुलगा होता भक्त प्रल्हाद. कोण होता हिरण्यकश्यपू? हिरण्याक्षाचा भाऊ होता हिरण्यकश्यपू. कोण होता हिरण्याक्ष? हिरण्यकश्यपूचा भाऊ. हिरण्यकश्यपू कोण? हिरण्याक्षाचा भाऊ. हे दोघं कोण होते? हे दोघं एकमेकाचे भाऊ होते. हे मागच्या जन्मातले देवाचे 2 द्वारपाल जय आणि विजय. हे दिसतात का? हे जे आता ते मंदिराच्या बाहेर काढले, हे द्वारपाल म्हणजे जय आणि विजय. हे विष्णूचे 2 द्वारपाल होते, जय आणि विजय. त्यांना सनत कुमारांनी शाप दिला, जा पृथ्वीवरती राक्षस 7 जन्म राक्षस होऊन. त्यावेळेला विष्णूने सांगितलं त्यांना शाप द्या. शाप दिला. यांनी जर तुझी भक्ती केली तर 7 जन्मात उद्धार होईल, जर विरोध केला तर 3 जन्मात उद्धार होईल. आणि यांना मारण्यासाठी तुला अवतार घ्यावे लागेल. मग त्यांचा पहिला अवतार झाला कोणाचा? जय विजयाचा. पहिला अवतार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. त्यांना मारण्यासाठी वराह अवतार घेतला आणि नरसिंह अवतार घेतला. त्यांचा दुसरा अवतार झाला रावण आणि कुंभकर्ण. त्यांना मारण्यासाठी देवाने अवतार घेतला राम अवतार. आणि त्यांचा तिसरा अवतार झाला वक्रदंत आणि शिशुपाल. त्यांना मारण्यासाठी देवाने अवतार घेतला. हा फार मोठा इतिहास आहे महाराज. इतिहास आता नाही, हा आता रामनवमीच्या अभ्यासातला आहे, चालू आहे, म्हणूनचा आता तो आला वग आणि म्हणून तुमच्या समोर मांडला. बघा हे असे 2 द्वारपाल. कोण कोण? जय आणि विजय. ते दोघं भाऊ पुढे आले, हिरण्याक्ष आणि हिरण्याक्षाला वर अवतार घेऊन देवाने मारलं. माझ्या भावाला मारलं याचा राग कोणाला आला? हिरण्यकश्यपूला. आपल्या भावाला मारल्याचा राग भावाला येणं साहजिक आहे. ज्या भावाला राग येत नाही महाराज तो भाऊ काही कामाचा नाही. हे बघा आज आपल्याला, मला सांगा भाऊ चांगला कोणता? भाऊ चांगला कोणता आहे हा प्रश्न. कुंभकर्ण चांगला होता का बिभीषण चांगला होता? बोला ना. कुंभकर्ण चांगला होता का बिभीषण चांगला होता? बिभीषण चांगला होता. बिभीषण का चांगला होता? तो रामाच्या बाजूने आला म्हणून चांगला होता. होय हनुमंत. बिभीषण का चांगला होता? तो आपल्या पक्षात आला म्हणून चांगला होता. तो आपल्या पक्षात आला नाही. जोपर्यंत तो आपल्या पक्षात नव्हता तोपर्यंत तो वाईटच होता. पण त्याने आपल्या पक्षात प्रवेश केला तो चांगला झाला.
तिथलं सांगतो, इकडचं काही डोक्यात आणू नका, आचारसंहिता चालू आहे. पण ही सत्यता आहे ना. बिभीषण चांगला का वाटला, तो रामाच्या बाजूने आला. अरे पण मग कुंभकर्ण चांगलाच होता ना. ज्याला माहिती होतं मरणारे, रावणाला सांगितलं, दादा तू रामाची सीता आणायला नव्हती पाहिजे, काय गरज होती रे तुला, चुकला तू, आपण जगणार नाही हे मला माहिती आहे, तरी मी तुझी बाजू सोडणार नाही. खरंच चांगला होता कुंभकर्ण, बदलला नाही महाराज, बदलला नाही. याला भाऊ म्हणतात. तो हिरण्याक्ष मारला, मग हिरण्यकश्यप म्हटलं ज्याने माझ्या भावाला मारले त्याचं नाव माझ्या राज्यात कोणी घ्यायचं नाही. नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. भजन बंद पाडलं महाराज. एवढ्यावरती थांबलं नाही, म्हणजे ज्याने माझ्या भावाला मारले त्याचा विरोध एवढ्यावरती नाही, मला आता अमर होणं गरजेचं आहे. मग अमर होण्यासाठी तपश्चर्येला गेला. बायकोला सांगितलं, काय तुला चालू मी तपश्चर्येला. गेला महाराज झाडाखाली उभा राहिला. जंगलात जाऊन तो हिरण्यकश्यप हात वरती गेले, त्याचा पाय वरती केला आणि आता साधनेला उभा राहिला. तितक्या त्या झाडावरती पोपट होता आणि झाडावरचा पोपट बोलायला लागला. कोण बोलायला लागला? पोपट. झाडावरचा पोपट बोलला. काय बोलला? काय बोलला? नारायण नारायण बोलला. तुम्ही म्हणाल महाराज पोपट कस काय नारायण नारायण बोलला? तो जुना पोपट होता म्हणून नारायण नारायण बोलला. तुझा का नवीन पोपट हा असता तर तो नारायण नारायण नाही, तो मिठू मिठू बोलला असता. नारायण नारायण. घरी आला महाराज. तो म्हणला चांगलं नाही. आपण ज्याच्या विरोधात तपश्चर्या करायला चाललो त्याचं नाव कानावरती आलं, आपल्याला अपशकुन झालं. काय झालं? दोन शकुन मानतो आपण. कोणते कोणते? एक शुभ शकुन, दुसरा अपशकुन. मांजर आडवी जाणे हा काय? अपशकुनी. आणि मुंगूस आडवा जाणे हे काय? रिकामी कामं नका करू, काम बघा काहीतरी. त्या मांजरीच्या मुंगसाच्या नादी लागायला लागली, माणसावरती विश्वास नाही तुमचा. मांजर आडवी जाणे अपशकुन जरी असेल, पण कोणत्या हाताला आडवी गेल्यावरती अपशकुन आहे, कोणत्या हाताला गेल्यावर शुभ शकुन हे माहिती का? मांजर आपल्या उजव्या हाताला गेली तर हा अपशकुन आहे. आपण असं चाललो, ती आपल्या उजव्या हाताला जाणे म्हणजे तिच्या कोणत्या हाताला चालली ती, हा अपशकुन आहे. पण ती आपल्या डाव्या हाताला गेली तर हा काय? शुभ शकुन आहे. तसं काय करू नका, आपले आपले काम करीत राहा, कामधंदे. अहो त्या एका मांजरीच्या नाद लागून एक असं येऊन बसलं वाट्यावर रडत, गावातल्या रडत बसला. तुम्हाला नाना काय झालं तुम्हाला? रडायला वाईट झालं महाराज. हा झालं काय? लय वाईट झालं. अरे हा झालं काय ते तर सांगसा. म्हणजे मुलाला एक तर पाहुणे बघा येत नव्हते, इकून तिकून आमंत्रण आलं, मुलगी बघायला चाललो होतो एकटा. एका भाऊबांधाला माहिती होऊ दिलं नाही मी. एकटा मुलगी बघायला चाललो, गावाच्या बाहेर गेलो अर्धा किलोमीटर आणि तिथंच मांजर आडवी गेली. मांजर आडवी गेली, माझ्या लक्षात आलं माझ्या मुलाचं लग्न जमणार नाही. मी तिथून परत आलो. काय बावडत नाही मांजरी होईस. त्याच रस्त्याने मी पुढे गेलो तसा. तर ती मांजर त्याला आडवी गेली होती ना, ती रस्त्याच्या कडेला बसलेली होती. अशी दोन्ही पाय तिने अशी इथं लावलेली. ती मांजर रडत होती. मी जवळ गेलो. म्हणे मग ए म्हणे मग अगं काय झालं तुला रडायला? ती म्हणे परमेश्वर बाबा सकाळी सकाळी उंदर पाहायला चालले होते. सकाळी सकाळी उंदर पाहायला चालले बाबा, पण तुमच्या गावातला तो नाना आडवा गेला, मला एक उंदीर भेटणार नाही. अशी मांजर पाहिली का तुम्ही? आपण शकून शुभ शकून थांबा. मी सांगतो एक नाही 1000 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचे काम होतील. फक्त माणूस आडवा नाही गेला पाहिजे. आडवा गेल्यावर चालू सप्ताह बंद पडतो, त्याचं नाही लागायचं. खतरनाक काम आहे महाराज. त्याने फक्त एखाद्या सप्त्यामध्ये पाय घातला पाहिजे. काम अवघड आहे त्याच. तो म्हटला मी तमाशे बंद पाडेल, हा तर सप्ताह आहे. आणि मांजरी आता हे आम्ही महाराज कायमचे प्रवासातले लोक आहे. आम्ही म्हणजे निशाचर मध्ये मोडतो. रात्रीच फिरणारे महाराज. रात्री मी घरी जाईपर्यंत मला 50 मांजरी आडव्या जाते. किती? अशा मांजरीच्या भविष्यावर राहिलो घरी पोहोचायचोच नाही. 3 दिवस लागतील मला घरी पोहोचायला. 3 दिवस म्हणजे रस्त्यावरच्या किती मांजरी आडव्या जाऊ द्या, रस्त्यावरच्या किती मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. फक्त घरातली आडवी गेली नाही पाहिजे. घरातली म्हणजे पाळलेली सांगतो. तुमच्या मनात आली की नाही त्या बिचाऱ्या माता मौलीला बदनाम करायचं काही कारण नाही.
पाळीव मांजर असते तिच्याबद्दल बोलतोय मी, ती आडवी नाही गेली पाहिजे. त्यावेळेला तो म्हणला आपण शिकून झाला, घरी आला, पुन्हा काय तुला सांगितलं, पुन्हा तपश्चर्येला गेला, पुन्हा महाराज भजनामध्ये रमण झाला. पण त्यावेळेला कयादूच्या उदरामध्ये भक्त प्रल्हादाचं बीज वाढत होतं. लहान भक्त प्रल्हाद 7वा महिना चालू, इंद्र आला, आकाश मार्गाने घेऊन गेला, नारदानी सोडवली, नारद मशीच्या आश्रमात राहू लागली. त्यावेळेला गर्भसंस्कार नारायण भजनाचे झाले, जन्म झाला. भक्त प्रल्हाद अंगणामध्ये भजन करायला लागले. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या झाली. घरी आला, का रे कोणाचे पोरगे अंगणामध्ये भजन करणार आहे? काय दोन्ही सांगितलं आपलं ते, का रे आपल्या खानदानीच भजन करणार नव्हतं. हे कसं काय करायला लागलं? आपल्या पोटी हा भजन करणारा जन्माला आला कसा काय? हा प्रश्न कुणाला पडला? हिरण्यकश्यपू. बंद कर भजन. बाबा होणार नाही, मला त्या भजनाची सवय लागली, माझी मज झाली, अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल, नाही भजन बंद होणार. मग कळतं तुम्हाला यातना काय काय. प्रल्हादाशी पिता करी तो जाचणी, एवढा त्रास दिला पण त्याच्यावरती परिणाम झाला नाही. का? सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. काही परिणाम झाला नाही त्या नामचिंतनामुळे. कोणत्याच त्रासच्या भक्त प्रल्हादाला झाला नाही. तुझा देव कुठे? म्हणजे या खांबामध्ये. मग खांबावरील लात स्तंभी नारायण प्रगटले. नसे भगवंताचं प्रागट्यीकरण होतंय. हिरण्यकश्यपूला उचललं आणि उंबऱ्यात घेऊन बसले. कुठं? उंबऱ्यात. आजही आपण कोणाला आपल्या उंबऱ्यामध्ये बसू देत नाही. बाबा बस देतो, एखादा बसला तर उठ, तुझं माझ्याकडे काही म्हणून उंबऱ्यात बसू द्यायचं नाही का? त्याचा अर्थ तसा नाही. आपल्या उंबऱ्यात कोणाला का बसू द्यायचं नाही? भगवंताने नरसिंह अवतार घेतल्या घेतल्या देव पहिल्यांदा जिथं बसले होते तो म्हणजे उंबरा आहे. उंबरा हे देवाचा आसन आहे. देवाच्या आसनावरती बसण्याचा अधिकार जीवाचा नाही, म्हणून बसू द्यायचं नाही. तू माझ्याकडे काही घे नाही का? आपण कोणाचे दिले तेव्हा त्याची द्यायची. वाक्य कळालं तुम्हाला? कधी कधी लोक ओळख करून देताना असं देताना, आम्ही दोघं चुलते पुतणे. काय चुलते पुतणे? मी आमचा पुतणे असलो का? पुतणे असतो ना आमचा कधी कधी बरोबर, आमचा भगवान म्हणतो आम्ही दोघं आहे ना काका चुलते. हा म्हणून द्यायचा लोक. त्याला म्हणा अरे आम्ही चुलते पुतणे असं सांगावं लागेल का? काही लोक हा म्हणतात, कशालाच नाही म्हणत नाही बिचारे. हा बोळा स्वभाव आहे तुमचा, ही शेवटी वैभव तुमचं. म्हणजे उंबऱ्यात घेऊन बसले. हिरण्यकश्यपूने आता काय काय सांगितलं तुम्हाला माहितीये. ते आम्ही तुम्ही फक्त उगाच कसं आहे घरी बसल्यापेक्षा कीर्तनात बसता, तुमचं सगळंच पाठ आहे महाराज. हे तर आम्ही ऐकलेलंय. फक्त आमच्या ऐवजी कोण असते तुम्ही ऐकलेलंच असतं महाराज. हिरण्यकश्यप म्हटलं तुम्हाला मारू शकत नाही. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, स्त्रीकडून नाही, पुरुषाकडून नाही, प्राण्याकडून नाही, माणसाकडनं नाही, 12 महिने मारू शकत नाही. मग 13व्या महिन्यात मारला अधिक मासात. अधिक मास 12 महिन्याची अधिक नाही ना, तो वेगळाच आहे. त्याला मारलं महाराज. विदाळवणी दैत्य प्रेम पाना पाजीला. आता देवाला राग होता हिरण्यकश्यपूचा. मग देवाला शांत करा. कोण जाईल शांत करायला? मग कोणी जायला नव्हतं ना. मग शांत करण्यासाठी भक्त प्रल्हादाला पाठवलं. कसे गेले प्रल्हाद? नाम प्रल्हाद उच्चारी लया सोडवी नर हरी, उचलोनी घेतला कडेवरी. आता मात्र अभंगाचं प्रमाण जे आहे ना आपलं, त्यातलं त्या प्रमाणाला लागणारं वाक्य येते. आता बघा, उचलोनी घेतला कडेवरी, भक्ती भक्ती सुखे निवाला. ज्याला भक्तीच्या सुखाने जगाच्या मालकाला शांत करता येतं, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तोच दैवाचा पुतळा.
भक्तीच्या जोरावरती जगाच्या मालकाला प्रकट करून जगाच्या मालकाला गोकुळातून आणून विटेवरती उभा करता येतो तोची दैवाचा पुतळा. जगाच्या मालकाला शांत करता येतो तोची दैवाचा पुतळा. ठीक आहे महाराज. एखाद्याकडे भक्ती नसेल त्याच्याकडे विद्वत्ता असेल, मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याची मुखोद्गत असतील, मग तुकोबराय सांगतात तो किती विद्वान असेल आणि त्याला भक्तीच कळत नसेल तर मी त्याला मानत नाही. अभंगाचं दुसरं चरण. विद्वत्ता असेल पण भक्ती नसेल ना त्याचा मोठेपणा का जाणायचा. तुका म्हणे येते भजनच नाही मान नाही म्हटले माझ्याकडे लई 4 वेद असे पाण्यासारखे पाठी असा भेटला महाराज. ज्ञानेश्वरी उलटी पाठी होती. ज्ञानेश्वरी कशी पाठी सरळ पाठ केली तर काही अडचण नाही का. ज्ञानेश्वरी सरळ पाठ करणे ही भक्ती झाली आणि ज्ञानेश्वरी उलटी पाठ करणे हा अहंकार. हरिपाठ सरळ पाठ असणे हा काय ही काय भक्ती आहे. उलटा पाठ आहे काय म्हणतात चांगल्या महाराजाला मी बोलू देत नाही. अरे पण तुझी बायको तुला बोलू देत नाही हे काय मी काही ज्ञान आहे त्याला का बोलू न द्यायला काय अक्कल लागत काय कसं बोलतो आपण काय कळत नाही मला. अहंकार तुम्हाला आपल्याला ज्ञानाचा अहंकार नसा. नाथबाबांचा अभंग भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. का नको. भक्ती नसेल आणि प्रेम नसेल या 2 गोष्टी नसेल ना देवा मला ज्ञान देऊ नको. का भक्ती नसेल ज्ञान नसेल तर त्या भक्ती आणि प्रेमामध्ये ते आलेलं जे ज्ञान आहे भक्ती प्रेमाविरहित आलेलं ज्ञान या ज्ञानामध्ये अहंकार असतो. अभिमान नित्य नवा या माझी लोकांमध्ये गेलं का मजवणी ज्ञानी कोण आहे. काय काही लोक एक काशीवंत पंडित होऊन आला गावात ते दिवा असा हातात दिवा लावलेला. विचारा मला कोणताही प्रश्न कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी प्रश्न विचारा मी उत्तर देतो आणि नाही उत्तर दिलं तर मी दिवा विझवतो. असं सगळ्या गावात डोकं लावलं. काही गावातले लोक हुशार असतात या माणसाचे तेव्हा दानचा काही प्रश्नच नाही पण त्याला ज्याला काही काम नाही ते सांगून मोकळतो. एक शेतकऱ्याचा आऊत चालू होता. आऊत वखरच म्हणतो ना वखर चालू होतं माझं. एक तर त्याच्या बायकोचे भांडण झाले होते. त्याला 9:30ला जेवायला लागत 1:30 वाजलं तरी त्याला भाकर नव्हती. या भर तापेल उन्हामध्ये हा गडू तिथं दिवा लावून. विचारा मला कोणताही प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आणि नाही दिला तर दिवा विझवतो. म्हणजे उत्तर दिलं तर दिवा विझवतो. तुम्हाला माझा काही प्रश्नच नाही. विचारा मला माझा एकच मोठा प्रश्न आहे. मला लागली भूक. माझी बायको अजून काय मला जेवण घेऊन येत नाही. तू डोकं लावायचं अजिबात नाही. तुला मला प्रश्न एखादा विचारावाच लागेल. जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मी दिवा विझू.
ते म्हणे भाऊ तू चालू ठेव, नाही तर हिजो मला का डोकं लावायला लागलाय, वंशाचा दिवा वाढावा, पुढे प्रॉपर्टीला मालक यावा, यासाठी मी प्रपंचात पडलो. हे ती बायको सुखाने खाऊ दे ना, तू का टेन्शन घेतो? नाही नाही विचार प्रश्न. बरं शेतकऱ्याचं काम जेवढं चांगलं आहे तेवढंच आडमुठे काम आहे महाराज. तो म्हणे आता ते शेतकरी एक तर त्याला बायकोला हाणता येत नव्हतं महाराज, तो हाणू शकत होता, पण त्याच्या बायकोला 6 भाऊ होते. काहीचे दुःख नेले अवघड आहे. काय म्हणता मी बायकोचं काही ऐकून घेत, काय तिचेच डोकं, तिचेच नाही, तिला ते त्या मायाचा धाक आहे, तुला ते आम्हाला शिकवू नको. शेतकरी वैतागला, त्याला एक तर बायकोला हाणता आलं नव्हतं, त्याने ते बैलाचे कासे असे सोडून दिले, ते रुम नव्हतं का रुमनच असं उपसलं खांद्यावर घेतलं. विचारला प्रश्न, शेतकरी म्हणे माझा काहीच प्रश्न नाही, माझा तुम्हाला उत्तर द्या तुम्ही. म्हणे माझा एकाच प्रश्न, पण ऐका, जर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं तर दिवा विजवायचा, लगेच कामाला लागायचं. म्हणजे लगेच दिवा विजवीत का, ही जर काय प्रश्न आहे. म्हणजे माझा एकच प्रश्न आहे, हे माझ्या खांद्यावरती रूम नाही, रूमच म्हणतात, हे माझ्या खांद्यावरती रूम नाही. म्हटलं हो रूम नाही, हे रूम तुझ्या शरीरावरती कुठं पडेल तेवढं सांग. पंडित मला डोक्यात म्हणावं हे पाठीत हाणतंय गाडी, पाठीत म्हणावं हे खाली पायावर हाणतात, पायावर म्हणावं हे मानकालाच टाकणारे. आता काही आपल्याकडे उत्तर नाही. हाय का उत्तर? म्हणजे नाही, विजाव दिवा फिरून नको, मी येतो जेवण करून, आता मी येईपर्यंत इथलं हलायच नाही. त्याचे जे काही होतं सगळं ते पुस्तकं काय ते सगळेच घेऊन गेलं. मग अहंकार ज्ञानाचा काही कामाचा नाही महाराज. जो ज्ञानी मनुष्य आहे हा कायम लीन असतो, नतमस्तक असतो, नम्र असतो महाराज, त्याला अहंकार नसतो. पण थोडासाच आहे ना बोलू, महाअभंग होऊ दे, महाअभंग होऊ दे, आधी थांबा तुम्ही, महाअभंग होऊ दे. हा तो हाय एकच पाठ आहे ना, दमदार असा म्हणशील काहीतरी तुला तोच म्हणायचा आहे ना, तो त्याला आधी त्याचा काय म्हणायचं माहिती का, आपला अभंग कोणी म्हणलं. सगळ्यात मोठा ज्याचा एकच अभंग त्याला एकच धाक. माझा अभंग जर एखाद्याने म्हणला तर माझे 15 दिवस वाया जातात. पुन्हा 15 दिवसांनी जी एकादशी ना, मग कधी वाटेला अभंग येईल. आमच्या गावात एक बाबा होती, एकच अभंग पाठ, शिवभोळा चक्रवर्ती म्हणतात, शिवभोळा तेवढाच अभंग पाठ. ते भजन चालू झालं, आमच्या वडील पेटी वाजवतात गायन सर, आणि आमच्या वडिलांची शेजारी लगेच बसायची ती त्या बाजूने. वडिलांची पंचपदी झाली, त्यांनी लगेच सुरू शिवभोळा चक्रवर्ती हीच चाल, हाच अभंग. मी आता 2-3 भजनं पाहिले, पहिल्यापासून असाच स्वभाव आहे आपला. तुम्हाला तरी 2 तासापुरती संगती आहे. ते बाळूमामा वारीत मेळ बरोबर राहते, कोणाचाच मेळ बसू देत नाही महाराज. मी कोणाला म्हणजे आपल्या सौरभच्या लग्नामध्ये एकट्याने अख्खे बॉलूक लावून धरले, एकट्याने वैतागले होते आमचे ते मित्र श्रावण. ते म्हणायचे गाडीची चावी द्या, चावी नाही माझ्याकडे. मी चावी अशा माणसाजवळ दिली, त्या माणसाचा आणि यांचा काहीच संबंध नाही. माझ्या ओळखीचा माणूस होता, त्यांच्या ओळखीचा होता, पण त्यांना एकच विश्वास, हा माणूस नाही चावी घेणार. आपला स्वभाव पहिल्यापासून असा आहे. मला लोक तू सुधारशील कधी, सुधारायचं काय साठी ते सांग. सुधारायचं कोणी, जो पेतो, ज्याला चुकीचे नादे, वाईट वागतो, आपल्याला काहीच नाही महाराज. स्वभाव का बदलायचा ना, आपल्या स्वभावामुळे कोणाला त्रास होत असेल तो स्वभाव बदलायचा. आपल्यामुळे 2 लोकांच्या चेहऱ्यावरती हसू येत असेल तर का बदलायचं. आनंदीने ती लोक महाराज ते काय घरी कमी टेन्शन मध्ये का, कीर्तनामध्ये माझी इच्छा नसते विनोद करायला, पण ही काही टेन्शनच सांगायचं घरी का कमी टेन्शन. मग घरचाच बरं आहे, थोड्या टायमात मिटत तरी लई टेन्शनच सांगून ठेवलंय. आपल्याला सांगायचंच नाही महाराज एवढं टेन्शन गेली, एवढं काय, फक्त भजन करा, तल्लीन राहा, सोडा. ते महाराज ते माझा स्वभाव तसा. मी दुसऱ्या भजनाला काय केलं, वडीलजीचं बसताना त्यांच्या शेजारी लगेच बसून घेतलं. पंचपदी झाली, मी केला शिवभोळा चक्रवर्ती. ते माझ्या तोंडाकडे पाहिजे, ते माझ्या तोंडाकडे पाहिजे, आणि मी इकडं आमच्या वडिलाकडे पाहून मला हसू यायचं म्हणून घेतला अभंग माझा. त्यांनी तेवढी एक एकादशी सण केली. म्हणा बाबा अभंग नाही नाही काय म्हणून मी म्हणा अभंग. पुन्हा दुसरी एकादशी आली, ते माया आधी येऊन बसली वडिलांच्या तिथं, मी पप्पाच वाजाय बसलो.
आमच्या वडिलांची पंचपदी झाली, मी उत्तरणी सुद्धा नाही होऊ दिली, लगेच चालू केला म्हाताऱ्याकडे ना बुक्याची डबी असायची बुक्याची डबी जशी होती ना तशी लगेच टाकलेली, हे का हा बुक्का तुम्ही करा बाप एकच भजन करा, जातो आम्ही. मी बंद केला. बाबा झालं काय, झालं का? मागच्या वेळेला महाअभंग म्हटला, आता महाअभंग. तुम्ही जर महाअभंग म्हणजे मी काय म्हणायचं? मी नाथ बाबा का बॉन्ड करून गेले का तुम्हीच म्हणायचं? दुसरा पाठ कारण आयुष्य गेलं ना भजनामध्ये. एकच पण अहंकार नसावा, नम्र असावा माणसाने, नम्र असावा. जर तुम्ही नम्र असाल तर ती भक्ती देवापर्यंत पोहोचते, नाही तर अहंकार ज्ञानी असाल तर तुकोबारायांनी तो मान्य नाही. अनेक नाही माझे मना धोका पंडित शहाणा, मानता कोणाला नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. माझ्या हनुमंतरायांचं चित्त नामाच्या ठिकाणी जडलेलं होतं. कायम हनुमंतरायांनी जय श्रीराम जय श्रीराम कायम म्हणायचं. जर असं जय श्रीराम हनुमंतराय सारखं जय श्रीराम असं म्हणायचं, असं वजन पडलं पाहिजे, नाही तर बाई गास होऊन जातं ते चांगलं. एकदम वजन प्रसंगाने मला जबाबदारी ती आपण पाडच पाडावं लागते. आम्ही म्हणा कदम माऊलीचं ऐकलेली माणसं आम्हाला माहिती आहे. माऊली प्रसंग उठ असा उभाच राहिला पाहिजे डोळ्यासमोर, इकडं तिकडे अजिबात झालं नाही. हो महाराज बघा, कायम ब्रह्मान जय श्रीराम म्हणायचं, कायम महाराज नामरूपी जडले चित्त. महाराज हनुमंतरायांची छाती जेव्हा फाडली ना त्यावेळेला श्रीराम जानकी बेटे हे मेरे श्री राम पंचायत दाखवलं, नामाच्या ठिकाणी जडलेलं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात असे भक्त आम्हाला मान्य आहे. कोणता भक्त तुम्हाला मान्य आहे? तर तुकोबारायांनी त्या भक्तांची यादी देत असताना ज्याला नवविधा प्रकारच्या भक्ती कळतात मी त्याला म्हणतो अभंगाचं शेवट. भक्ती करतात किंवा नवविधापैकी एखादी तरी भक्ती करावी. हनुमंतरायांनी एक भक्ती केली त्यापैकी. दास्यत्व निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले रामचरण. दास्यत्व स्वीकारलं होतं. हनुमंतराय तसे जर बघितले ना, जर असं जोडायला गेलो ना हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्रांचे संबंध, तर दोघांचा वंश एकच आहे. असं काय पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञातून जे दान निघालं होतं, काय नाव होतं त्या दानाचं? पायस दान. कसा दान आहे? पायस दान. ते पायस दान निघालं. मग त्याचे 4 भाग केले. 4 भाग केले आणि त्या 4 भागातले 2 भाग राजा दशरथाने
कौशल्यला दिली आणि 2 भाग सुमित्रेला दिली. मग राहिली कोण? कैकेयी. पण या दोघींना सांगितलं तुमच्यातला एक भाग तुम्ही कोणाला द्या? कैकेयीला द्या. ते कैकेयीला दिल्यावरती आता ती शेवटी लहानी होती, लाडकी होती, ती रुसून बसली. महाराज ती म्हटली त्यांना आधी मान दिला, मला मान दिला. त्याने ते पुढे गेले, माझ्या पुढे गेले. तिशी बोलली आधी माझ्या समोर होती, पाहिलं नाही माझ्याकडे. तुला पाहिलं कोणते हिरे मोती लागली नाही पाहायचं, तिचं सो. मला हे लोकांचे रिस्पेक्ट का बाई? लग्नाला गेलो आम्ही, आम्हाला फोटो काढायला नाही बोलवलं. तुम्ही गेले ना तुमचे मोठाले फोटो लावून मी रस्त्याला. कशावर वाद घालताय काही कळत नाही, काही गेलं नाही. मला हे बघा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही मला नाव ठेवलं चालेल, मी या मताचा आहे. लोकांच्या भरोशावरती जगूच नका, अजिबात जगू नका. लोक कपडे घेतील आणि आपण वापरू. काय माझ्या सासऱ्याने अजून मला रुमाल नाही घेतला, भिकारी का तू? आपण लोकांना घेतो, काय लोकांच्या भरोशावर नाही जगायचं. महाराज कधी दुसऱ्याने कपडे घ्यावे, दुसऱ्याने फोटो. उलट आपण म्हणा तुमचे किती फोटोवाल्याचे किती पैसे होतील आम्ही भरून देऊ, घ्या काढून घ्या, लावून घ्या. काही नाही म्हणत. आमच्या भाचीचं लग्न झालं आता मामबहिणीच्या मुलीचं. ते आता फोटो काढायला बोलवत असतात मला. ते फोटो नंतरच होते, त्याच्या आधी मी कॅमेराला बोल इकडे मी माझी बायको माझी भाची आमचे 7-8-10 फोटो काढून घे, नंतर कोणाचे काढ. आम्ही काढून घेतले आमच्या. त्याला म्हटलं याचे पैसे माझ्याकडून घे पाठवून दे. नंतर काय जायचं, बोलवलं तर बोलवलं, नाही बोलवलं काय रुसायचं या गोष्टीसाठी. हे रुसून बसतात बाया पटून. ती काही अशीच रुसली मला. ती म्हटली मी प्रसादच खाणार नाही, असं धरून बसली. विलंब करिता विघ्न उडवले. घार आली आणि त्या घारीने त्यातला एक पिंड झडपला. पिंड घारीने झडपिला आणि तो पिंड उचलून नेला कुठं? ऋषमुख नावाच्या पर्वतावरती अंजनी माता तप करत होत्या. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, तपाचे आबळे शिव झाला प्रसन्न. ती उचलला पिंड आणि तिथे नेऊन सोडला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शिविला आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र हनुमंतरायांच्या जयंतीचं वर्णन वर काही याचा अभ्यास चालू आहे. आता तुम्हाला कसं आहे त्या कालावधीचा अभ्यास केला पाहिजे तो, म्हणून आज योगायोगाने मांडलं. महाराज अशा हनुमंतरायांनी दास्यत्व केलं आणि प्रभू रामचंद्राची नाम साधनेने प्राप्ती कायम प्रभू रामचंद्राजवळ आमच्या हनुमंतराय राहिले. त्याच हनुमंतरायांच्या मंदिराचे वर्धपन सोहळ्याची सेवा माझ्या वाट्याला आली. आपण सर्व उपस्थित होतो. झाली सेवा. आता याच्या पुढे मी काही बोलणार नाही. फक्त एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करा, दोन्ही करा आणि टाळी वाजून भजन करा. भजन करायचंय आणि अगदी 2च मिनिटांमध्ये मी वाणीला विरमले. सगळं झालेलं आहे. आता काही माझ्यामुळे अडून बसलेले त्रास नको व्हायला कोणाला. काय सगळं